नमस्कार, मी सुधाकर भोईर। आज आम्ही शिरवण्याच्या मार्केटचा ब्लॉग बनवणार आहोत। शिरवण्याच्या मार्केटमध्ये काय मच्छी भेटते ती बघायला चालले आहोत, पण त्याच्या अगोदर आपण वाशीगावचा मच्छी मार्केट बघूया। वाशीगावच्या मच्छी मार्केटमध्ये काय आहे ते। आमच्या विमलताई इकडं वडा तील पाला तील भारी भारी मावरा आहे, घोळ आहे, शिंगाडा आहे। वडा कवरेचं ये 200ला 2, 200ला 2, ये 3, हे 300ला 3, 300ला 3। चांगला भाव आहे। बघूया पुढे मार्केटमध्ये काय काय अजून आहे। पोपट आहे, काट बांगडा आहे, बलो खातील, सुरमई येतील, कोलबी आहे, मांदेली येतील। जितारा कैसा किलो? जितारा 1000, ताम 800। ताईकडं पण आज काय तवरा मावरा नाही। जवळ काय काय बघू, कोतेड आहे, कोतेड किती किलोच आहे कोतेड? तरी अंदाज 2-2.5 कवऱ्याचा आहे तो, कवऱ्याचा आहे। 800चा आहे, 800चा 800 रुपयाचा कोतेर आहे, ताजा आहे एकदम मस्त। आणि हे कैसं बागड नारब 200 ते 3, 200चे 3। अयो काय यात हे पावलं काय बोलता? कटला यो कैसा किलो आहे कटला? कटला 300 रुपये। आणि हा यो पण कटला आहे का? नाही, तो रोहू आहे। रोहू तो यो कैसा किलो? 200 रुपये। वाटा आहे शिंगाले कवटांचा 400 रुपये, 400चा वाटा। गीता ताई आहे, मस्त भाव आहे बघ। आणि आया लगे कापून मिळतं, लक्ष्मी वहिनी कापून देतं लगे बघ। आज आमचे गावान काय तवरा भारी भारी भाव नाही। आता शिरवण्याला जातोय, शिरवण्याला बघूया काय भाव आहे। आपण शिरवण्या गावाचे कमानी जवळ आले आहोत। कमानी म्हणजे ही जुईनगरच्या मागच्या बाजूनी कमानी आहे, ती म्हणजे एंट्री आहे। आणि अजून एक एंट्री आहे मेन हायवेला। तर आपण आता जुईनगरच्या बाजूने शिरवण्या गावामध्ये आता प्रवेश करत आहोत। भुयारी मार्गामध्ये आले आहोत आणि भुयारी मार्गाचे लगेच राईट साईडला शिरवण्याचं मच्छी मार्केट आहे, लगेच राईट मारायचे। शिरवण्याचे मच्छी मार्केटमध्ये आले आहोत, तर तुम्हाला दाखवू द्या आता काय काय भेटतंय। भरपूर मासे आहे आता चला बघूया आपण। यो 250 रुपये पाव आहे। 250 रुपये पाव चिलीज, ताजा चिलीज गलांचा आहे ना? हा गलाचा मावरा आहे सगळं। 250 रुपये पाव किलो ताजा चिलीज। वाम आहे पण 250 रुपये किलो आहे ताजी। 250 रुपये पाव। यकरू पण ताजा दिन, एकरू वाम आहे। यकरू कैसा दिन? 800 रुपये किलो अख्खा घेतला तर, नाही तर अख्खा 800 रुपये किलो। अख्खा 800 रुपयाचा यकरू आहे किलो। पाव किलो घेतला तर 300 रुपये पाव, 500चा अर्धा किलो। बोली दिसत नाही सगळ्यांना, मारू पण गाबोलीची चिमणी आहे, वल्गणीची पहिले पावसाची चिमणी आहे। ही गाबोलीची चिमणी आहे, ही 200 रुपयाचा वाटा, यो 200चा वाटा आणि यो 500 आणि यो 500। पूर्ण गाबोली भरलेली आहे चिमण्यामध्ये। 500 रुपये वाटा। आणि ही रावसाची गाबोली आहे, ही कितीला म्हणजे 600 रुपयाची रावसाची गाबोली आहे। पार्ट्याचा वाटा कैसा मावशे? 100ला।
कालटा भेटतात ना आता, बघायला पण नाही भेटत. ताम कवरेचे आहे दोन 500 दादा. 500ला 2 ताम. ही जिताडी आहे. रावस आहे, जितारी आहे. वल्गणीची चिमण्या आहेत, त्यांचा पण भाव बघू काय आहे आता. पूर्ण गाभणीची चिमणी आहे. कैसी चिमणी आहे? काला खातर. कोणाची बाय? 300 रुपयाची. 300 रुपयाची चिमणी. देऊ तुला ही. बांगडे वगैरे आहेत ये तू बाजारात. हा 200 आहे, 200ला 5 आहे. हा मोठे गोल आहे. गोलीचा भाव पण 1600 रुपये किलो आहे. जिताडा पण 1600 किलो आहे आणि सुरमई पण 1600 रुपये किलो आहे. बघा कसली मोठी गोल आहे. 1600 रुपये किलो. बगर कवऱ्याचा 450 देता. 450. 450चा बगर आहे गोलीचा. तरी 800 रुपये किलो. आणि शिंगाला पण 800 रुपये किलो. शिंगाला आणि जितारी 800 रुपये किलो आहे. ताजा एकदम. तो शिंगाल्याचा आहे ना, कैसा? 50 रुपयाचा शिंगाला वाळलेला. बघा मस्त 50 रुपयाचा शिंगाला वाळलेला, जाम मोठा आहे. सुकलेला शिंगाला आहे हो. कवऱ्याचा मोशा, कवऱ्याचा 100 रुपये. 100 रुपयाचा आहे. वाकट्या कवऱ्याच्या 50 50 ते 100. बोंबील 50ला 1, 50चे 3. কত 300? एक खट उभा होती का? लांबटक उभं ना. कैसा वाटा? 50 रुपये. आणि कालांचा 50 रुपये काला. आणि हे डैला ना, डैल्याचा 20 रुपयाचा वाटा ना. पुरणपोळ्या देईन. कैसी पुरणपोळी? 15 रुपयाची एक पुरणपोळी. मावशी तो का अंडे येतील? ही कणाची अंडे येतील? ही लावरीची. हे लावराचा अंडा आहे हो. हा लावराचा अंडा. बटेरचा अंडा नाही. ही कोंबडीची आहे का? गावठी कोंबडीची अंडी. हे कैसा गावठी कोंबडीचा अंडा? 12 रुपयाचा एक. आणि लावऱ्याचा अंडा कैसा? 100 रुपये डझन लावऱ्याचा अंडा. वांगे देईन. पनवेलच्या देईन सगळे. बघा पनवेलच्या भाज्या पण होती ना या, एकदम ताज्या भाज्या. शिरवण्याचं मार्केट आहे. यो सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत असतं. परत 4 वाजता चालू होतो. तर रात्री
8-9 वाजेपर्यंत असतो. पण आज काय पावसामुळे काही जास्त मार्केट भरलं नाही. पाऊस अचानक चालू होईल मे महिन्यात. शिरवण्याच्या मार्केटमध्ये येईल तू, त्याचं दुसरं कारण आहे का आया कारिंदवाल्या काचऱ्यावाल्या बेसतान, जांभलं असतात, कर्दा असतात. पण आज पावसामुळं ते कोण आलेले दिसत नाही. तर पावसामुळं सगळ्या वेळी प्लॅस्टिक लावून सगळं ढेकलेलं आहे आणि ते लोक पण आलेले दिसत नाही. ते पनवेलवरून येतात. मच्छी मार्केटमध्ये चांगली मच्छी होती, पण फक्त काय त्या भाज्या, कर्दा, बोरा, काचऱ्या हे काय भेटलं नाही बघायला आपल्याला. आजचा ब्लॉग होता शिरवणा आणि वाशीगावच्या मच्छी मार्केटचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय दाखवलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.